कोविड सेंटर होतं जे गवळी माथ्यावरती होतं, या कोविड सेंटरची आत्ता सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण दाखवणार आहोत. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर कुठेही सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी दिसत नाही आहे. त्याचबरोबर आपण जर आतमधली परिस्थिती जर बघितली ती सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी आत्ता नेमकी काय चाललं आहे किंवा काय परिस्थिती आहे हे देखील आपण या ठिकाणी आज या ठिकाणी पाहणार आहोत. पहिले सुरुवातीला इकडे गेलो. ही जी जागा आहे ती या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये कोविड सेंटर म्हणून हे उभारलं गेलं होतं. मात्र या ठिकाणी आत्ता जर आपण बघितलं तर दारूचा अड्डा असं याला म्हणता येईल. या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे दारूने भरलेल्या बाटल्या, खाली बाटल्याचा खच या ठिकाणी पडलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या ठिकाणी जे काही आतमध्ये पंखे सुरू होते, लाईट सुरू होती, मात्र या ठिकाणी कुठलाही सिक्युरिटी गार्ड नाही आहे, काहीच नाही आहे. आणि अशाच या ठिकाणी जर समजा काही घटना घडली तर याला जिम्मेदार कोण असा देखील या ठिकाणी प्रश्न पडतो आहे. आणि या ठिकाणी असा दारूने भरलेल्या बाटल्याचा हा खच आहे. आणि आपण आतमधली देखील परिस्थिती आपण पाहणार आहोत. सिक्युरिटी जे काही गार्ड आहेत का नाही आहे ते देखील आपण या ठिकाणी तपासणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे PAP किट ज्या जो कोविड काळामध्ये वापरला गेला होता तो PAP किट या ठिकाणी आपल्याला दिसते. सर पोलीस नाही आहे काय? हे आम्हाला बी आत्ताच कळालं. मी तिथून लगेच मला फोन आला, मी त्यासाठीच आलो. कारण इथं गार्ड असताना कुठं गेला हे चौकशी गार्ड नाहीये, काय नाही. गार्ड आहे ना, गार्ड गार्ड नियुक्त केलेले आहेत, परंतु जाग्यावर का नाही तेच आता मी अहवाल घेतोय ना. आत्ताच निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना कळलं की या ठिकाणी गार्ड नाही आहेत. आत्ताच ते जस्ट पोहोचलेले आहेत. त्यांना देखील या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे त्याचा आढावा ते घेत आहेत. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर लाईट चालू आहेत, फॅन चालू आहेत, मात्र गार्ड नाही आहे. या ठिकाणी जुगाराचा अड्डा म्हणता येईल, जुगाराचा अड्डा, दारूचा अड्डा अशी परिस्थिती या कोविड सेंटरची झाली की कोविड काळामध्ये या ठिकाणी उभारण्यात गेलेले जे काही कोरोना पीडित पेशंट असतील त्यांच्यासाठी हे उभारलं गेलं होतं. मात्र या ठिकाणी आपण बघू शकता की सिक्युरिटी गार्डचे कपडे आहेत, मात्र सिक्युरिटी गार्ड नाही आहेत. या ठिकाणी कपडे काढून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि आपण बघू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नाही, तुम्ही काम भरू शकता. अशी अवस्था या ठिकाणी जर कुठली घटना घडली तर याचा जिम्मेदार कोण हा प्रश्न आता या ठिकाणी पाहायला मिळतो. ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जागा आहे. या ठिकाणी कोविड सेंटर उभारलं गेलं होतं, मात्र या ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाही आहे. जर समजा एखादी घटना घडली तर याला जिम्मेदार कोण असा प्रश्न आता या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगाल एकंदरीत तुम्ही आता या ठिकाणी पोहोचलेले आहात? आमचा राऊंड चालला होता. राऊंडमध्ये पाहणी केली असता इथं नियुक्त केलेली सुरक्षा रखवालदार मदत जागेवर नाही ते दिसून आलेलं आहे. आणि त्या संदर्भात मी अहवालात घेतलेला आहे. इथून पुढचं मी आमचे HOD श्री मेजर उदय जरांडे यांच्याकडे हा अहवाल प्रस्तुत करेन आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. एकंदरीत हे अशा प्रकारे इथं लाईटी चालू आहेत, फॅन चालू आहेत, मात्र या ठिकाणी कोणीच नाही. दारूच्या बाटल्याचा खच पडलेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय. हां, ते मी बी पाहिलं आणि त्या अनुषंगानं आपण योग्य ती कारवाई करू. निश्चितच आपण